नमस्कार, मी अश्विनी. अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त असं काहीतरी गोड खाऊशी वाटतं प्रत्येक वेळेस कोणाला तरी. अगदी झटपट असं होणार आहे. घरच्या साहित्यामध्ये झटपट होतं असे आपण रेसिपी बनवणार आहोत. ती गोड म्हणजे अगदी लुसलुशीत आणि गुलगुलीत असे गुलगुले बनवणार आहोत. चला तर मग गुलगुले बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. आपल्याला गुलगुलीत असे गुलगुले बनवायचे आहे. त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि ज्या वाटीने साखर घेतली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालून घेतलेले आहे. आता थोडंसं आपण गरम करून घेणार आहे, म्हणजे साखर वितळली पाहिजे एवढं आपण गरम करून घेणार आहोत. आपण पूर्ण साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे, छान मेल्ट झालेलं आहे साखर. थोडंसं थंड करून घेणार आहोत हे पाणी आणि मग आपण गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत. आपलं साखरेचं पाणी छान थंड झालेलं आहे. आता त्यात घालून घेणार आहे वेलची पूड. थोडीशी वेलची पूड घालून घेते आणि नॉर्मल असं चिमूटभर मीठ घालून घेते. चिमूटभर, अगदी चिमूटभर, जास्त नाही. आता आपण छान मिक्स करून घेते आणि आता गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. जस बस ज्या वाटीने आपण साखरेचं माप घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला पीठ घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला अंदाज कळेल किती पीठ लागतं. मी थोडं थोडं टाकून प्रथम थोडं थोडं टाकते. मी एकाच वेळेस सर्व पीठ घालणार नाही. मी अर्धी वाटी पीठ घालून घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण साखर घेतली होती 1 वाटी, त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी पीठ लागलेलं आहे. आणि असं पीठ आपल्याला लागेल गुलगुले बनवण्यासाठी. या पद्धतीने पीठ आपण बनवून घेतले गुलगुले बनवण्यासाठी. मस्त आता अर्ध्या तासासाठी आपण साईडला ठेवून घेऊया, म्हणजे छान फुगेल आपलं पीठ, भिजल असं. अर्ध्या तासाच्या नंतर आपलं पीठ छान भिजलेलं आहे बघा, तसं घट्ट असं झालेलं आहे. आता आपण थोडासा चिमूटभर सोडा टाकून घेणार आहोत. अगदी चिमूटभर सोडा घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा मी फेटून घेणार आहे. मी थोडं पाणी घालून मस्त असं पीठ सैलसर करून घेतलेलं आहे बघा, तसं मस्त असं. आता तेल सुद्धा एका साईडला गरम करून घेतलेलं आहे. आता आपण गुलगुले सोडून घेणार आहोत. बघा तशाला इकडं तेल छान गरम झालेलं आहे. आता थोडासा पाण्याचा हात लावून, म्हणजे हाताला हात थोडासा ओला करून घेतला आणि आपण छोटे छोटे गुलगुले आहे ते सोडून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्या भज्यासारखे सोडून घेणार आहे. अधूनमधून आपल्याला ओला हात करून घ्यायचा, म्हणजे जे मिश्रण आहे ते चिटकणार नाही आपल्या हाताला. या पद्धतीने छान असे फुगतात. मग सर्व सोडून घेणार आहे याच पद्धतीने. गुलगुले सोडून घेतलेले आहे आणि मग बघत असाल मस्त असे जाळीदार होत आहे. आता मी पलटी करून घेणार आहे. एक साईडनी झालेले आहे. हलक्या हाताने असे लूज करून घ्यायचे आणि पलटी करून घ्यायचे. आपल्या गुलगुल्यांचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण गुलगुले काढून घेणार आहोत. मस्त असे झालेले आहे. त्याच पद्धतीने आपण पुढील गुलगुले सोडून घेणार आहोत आणि मस्त असे सर्व तळून घेणार आहोत. बघत असाल आपले गुलगुले हे खूप छान असे झालेले आहे. अगदी गुलगुलीत असे झालेले आहे आणि आतून अतिशय असे जाळीदार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.